महायुतीचे नेते आमदार विक्रमजी काळे साहेबांच्या पत्रकार परिषदेसाठी सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवादही देतो की सध्या तातडीने जवळपास एक तासापूर्वीच तुम्हाला निरोप दिला तरी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. परत एकदा तुम्हाला तुमच्या सर्वांचं धन्यवाद देतो आणि आदरणीय नेते महायुतीचे आमदार विक्रम बाप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रकाराशी संवाद साधा. उपस्थित असलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांना नमस्कार. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या अनुषंगानं महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं संबंध जिल्हाभर सर्व राष्ट्रवादी, त्याचबरोबर भाजप, शिवसेना, मनसे आणि घटक पक्षाचे जे महायुतीतले सर्व पक्ष आहेत त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत आणि सर्वांनी मिळून अबकी बार 400 पारमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचा खासदार पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व शक्तीनिशी कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत काहींच्या मनामध्ये शिवसेनेचे नेते आदरणीय पालकमंत्री सावंत साहेबांच्या बाबतीमध्ये काही शंका कुशंका होत्या, परंतु त्याही काल ढोकी येथे झालेल्या मेळाव्याच्या अनुषंगानं त्या सर्व बाबी स्पष्ट झालेल्या आहेत आणि काल डॉक्टर सावंत साहेबांनी आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना 24 तासाच्या आत आपण सर्वजण कामाला लागून आपापल्या मतदारसंघामध्ये, आपल्या वार्डामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, एकजुटीने काम करून आपले महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प सुद्धा काल त्या ठिकाणी केलेला आहे. असा असताना विरोधी उमेदवार मात्र लोकांना बोलथापा मारून, दिशाभूल करून, काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी मत मागण्याचा केविलवाणी प्रयत्न समोरच्याकडून त्या ठिकाणी चालवला जातोय. मागच्या वेळेस सुद्धा उस्मानाबादच्या, धाराशिवच्या जनतेने त्यांना संधी दिलेली होती. त्या 5 वर्षामध्ये त्यांनी या उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेसाठी काय केलं किंवा उस्मानाबादच्या विकासासाठी केंद्राची कोणती योजना या ठिकाणी आणली किंवा उस्मानाबाद जिल्हा धाराशिवच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून कुठला उद्योग या ठिकाणी उभा केला किंवा येथील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी कुठले प्रयत्न केले गेले, हा खरं म्हणजे जॉब मतदारांनी त्या ठिकाणी त्यांना विचारला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो, काही संकल्प असतो. तुम्ही मला संधी द्या, संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन, ही योजना आणील, ही जी एक प्रकारची बांधिलकी, बॉन्डिंग त्या ठिकाणी उमेदवाराची असते, त्याची पूर्तता कुठेतरी संधी दिल्यानंतर 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही किमान अपेक्षा मतदाराची त्या ठिकाणी असते. परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय. आपल्याला बघायचा असेल तर जरा लाव रे तो व्हिडिओ. तुम्ही ऐकलं? रोजगार उपलब्ध होईल असा एक प्रकल्प या भागात आहे.
तुम्ही हे वचन उमेदवाराचं ऐकलं आणि हे वचन आजचं नाही, तर ते गेल्या निवडणुकीतलं वचन आहे. 5 वर्ष झाली, त्याची पूर्तता झाली काय? 15,000 जाऊ द्या, 1,500 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय? आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे, आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीनं भूलथापा मारणं नव्हे तर एक प्रकारे त्यांना फसवणं आणि पुन्हा 24ला त्यांच्या समोर मत मागण्यासाठी जाणं, हे कुठल्या व्याख्येमध्ये बसतंय? आणि मग अशा फसव्या गप्प्या मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं, हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न आहे. मला वाटतं शेवटी थपा गप्पा मारून आपल्याला वेळ निभावून नेता येते. ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, केंद्राची निवडणूक आहे. खासदार हे केंद्रामध्ये गेल्यानंतर, संसदेत गेल्यानंतर संपूर्ण देशाचे प्रश्न मांडू शकतात आणि त्या माध्यमातून केंद्राची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी अनेक खासदार करतात. आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांनी दिलेलं वचन, त्यांनी वचन म्हटलं, आपण व्हिडिओ पाहिला, ते वचन का पाळलं नाही, हा प्रश्न मला वाटतं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, धाराशिव जिल्ह्यातल्या माझ्या युवक बंधू भगिनींनी विचारला पाहिजे की आम्ही बेकार आहोत, आमच्या रोजगाराचं काय, आम्हाला किती रोजगार मिळवून दिला, आमच्या रोजगारासाठी आपण खासदार म्हणून काय प्रयत्न केलेत. मला वाटतं उस्मानाबाद धाराशिवची जनता सुजाण आहे. निश्चितपणाने हा प्रश्न विचारावा आणि अशा भूलथापा देऊन मतं मागणाऱ्या आणि निवडून येणाऱ्या आणि पुन्हा मतदाराच्या दारात जाऊन पुन्हा मला निवडून द्या असं म्हणणाऱ्यांना मला वाटतं योग्य तो धडा येणाऱ्या 7 तारखेला ही उस्मानाबाद धाराशिवची जनता शिकवेल असा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळं उस्मानाबाद धाराशिवची सुजाण जनता, मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं येणाऱ्या 7 तारखेला महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निसंकोचपणे मतदान करून घड्याळा पुढचं बटन दाबून निवडून देतील अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मला या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते. सावंत कुटुंब उशिरा प्रचारात आलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याची नाराजी दूर करण्यात तुम्ही सक्सेस झाला का? सावंत साहेब हे आपले पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करायला 19 तारखेला सुद्धा ते आलेले होते आणि त्यांनी व्यासपीठावरून सुद्धा, शेवटी कुठलाही नेता हे आपले पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचं हित जोपासणं, त्यांचं मन ओळखून त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम असतं. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही शिवसेनेचा यापूर्वीचा खासदार होता, ही जागा शिवसेनेची होती, ती आम्हाला सुटायला पाहिजे होती, ही खंत त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये गैर नाही. पक्षाचे नेते म्हणून त्यांनी ती व्यक्त केली. परंतु शेवटी हे महायुतीचं सरकार आहे, 3 प्रमुख पक्ष त्याच्यामध्ये आहेत, ते त्या 3 पक्षाच्या सरकारमधले एक महत्त्वाचे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते नेते बसून त्यांची जी काही खंत होती ती दूर करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच ते कालपासून प्रचारामध्ये सुद्धा सक्रिय झालेले आहेत. मी आता असं म्हणते की 5 वर्षामध्ये ओमराजेंनी एखादा प्रकल्प आणला नाही किंवा की नाही. 45 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही कोणता प्रकल्प आणला, किती लोकांना नोकऱ्या लावल्या ते सांगा. मी म्हणण्यापेक्षा याचं उत्तर मला वाटतं राणा पाटील साहेब देतील. ते मंत्री होते, सत्तेत आहेत, आज ते नेते आहेत आणि मला वाटतं निश्चितपणानं त्यांच्या माध्यमातून किंवा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून जे काही काम उस्मानाबाद जिल्ह्यासाठी, धाराशिव जिल्ह्यासाठी झालेलं आहे, मग ते रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये असेल किंवा विकासाच्या बाबतीमध्ये असेल. आत्ताच आपण पाहिलं कालचंच उदाहरण की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं जो एक महत्त्वाचा काम व्हायला पाहिजे होतं ते म्हणजे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि पुढे
औरंगाबाद मार्गे जळगाव अशा प्रकारची एक रेल्वे लाईन टाकण्यात यावी, रेल्वे सुरू करावी, जेणेकरून तुळजापूरच्या जे आपलं दैवत आहे त्याही दृष्टीनं आणि उस्मानच्या विकासाला चालना मिळेल, ही आपल्या सर्वांची मागणी आहे. आणि ती मागणी पूर्ण करण्याचं काम मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. या कामाला मंजुरी दिली. त्यासाठी आमचे नेते अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जवळपास 450 कोटी रुपये मंजूर केले. त्यातले 250 कोटी रुपये कालच्या बजेटमध्ये दिलेले आहेत. त्यातल्या एका कामाची सुरुवात पण त्या ठिकाणी झाली. विरोधक काय म्हणतात तुमचे की 2014 घोषणा आली होती नरेंद्र मोदी 16 धाराशिव रेल्वे मार्ग 19 पर्यंत काहीच झालं नाही. पण मी ज्यावेळेस खासदार झालो त्यानंतर त्याला जास्त हे झालं, चालना मिळाली आणि आता टेंडर निघालं. नाही, आपल्याला काय मत आहे तुमचं? आपल्याला पण माहीत आहे की अनेक योजनांच्या घोषणा होतात. सगळ्याच योजना काही लवकर, काही तांत्रिक अडचणी, काही प्रशासकीय मान्यता, काही जमिनीच्या अडचणी, ह्या सगळ्या अडचणी त्याच्यामध्ये असतात. आणि हे सगळं क्लिअर करण्यामध्ये हा विलंब झाला. परंतु शेवटी निर्णय नरेंद्र मोदी सरकारनेच घेतलेला आहे. आणि राज्य सरकारचं जे पाठबळ पाहिजे होतं, जो हिस्सा पाहिजे होता, तो सुद्धा आमच्या सरकारनं अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी पूर्ण केला. 5 वर्ष देशात नरेंद्र मोदी होते आणि राज्यात देवेंद्र फडणवीस होते. मग काय झालं? कुठं आणलं होतं? नाही, पण शेवटी निर्णय झालाच ना. शेवटी निर्णय झाला, मंजुरी झाली, काम सुरू झालं, होणारच आहे. नाही, याला जोडून असा प्रश्न आहे काळेसाहेब. त्यांचं मी जी प्रश्न विचारला की तुम्हाला त्याला विधिमंडळात दिला आहे तसं तुमचं बहुप्रतीक्षित मंत्रिपदाचं बरेच स्वप्न आहे, यासाठी काय शब्द दिला आहे? तेव्हा प्रत्येकाला तुम्हाला सुद्धा स्वप्न पडतं का नाही रात्री? तुम्हाला सरकारला स्वप्न दिसतो. हो, मग शेवटी पक्षानं मी काही पक्षाकडे उमेदवारी मागायला गेलेलो नाही. पक्षानं आदेश दिलात, पक्षाचा आदेश पाळणं, नेत्याचा आदेश पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण नुकतीच माझी निवडणूक होऊन 1 वर्ष झालेलं आहे. 5 वर्ष माझा कालावधी बाकी आहे. त्यामुळं पक्षाने सांगितलं असतं की तुम्ही लढवा, तर लढवली असती. म्हणून मी त्या ठिकाणी तयार झालेलो होतो. बाकी मी कुठली इच्छा व्यक्त केलेली नव्हती. आणि मंत्री व्हायचं ते आता नेते निर्णय घेतील. नशिबात आहे तेव्हा निश्चितपणाने मिळेल. नाही तर आमदार म्हणून काम सुरूच आहे. आपली तिसरी टर्म आहे, चौथी चौथी टर्म आहे. पण मंत्रिपदाची संधी आपल्याला भेटली. पण संजय बनसोडे साहेब यांनी पहिल्यांदा संधी मिळाली, शक्य वाटत नाही आपल्याला. नाही, राजकारणामध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचं असतं आणि आमचा पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय. त्यामुळं सर्व जाती घटकांना न्याय देण्याची भूमिका आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी घेतली. आणि जी मंत्रिपदं आमच्या वाट्याला आलेली आहेत ती 8 मंत्रिपदं. त्याच्यामध्ये कोण कोण मंत्री झालं हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळं मी वेगळं सांगायला नको. आणि एक जागा शिल्लक राहिलेली आहे, बघू काय होत आहे. मुख्यमंत्री असं म्हणाले होते की लोकसभेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, काही खातेवाले. निश्चितपणानं आता निकाल लागल्यानंतर 4 जूनला निकाल लागेल. आणि त्यानंतर निश्चितपणानं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री साहेब म्हटल्याप्रमाणे बदल होऊ शकेल. नाही, पण आपण तसं व्यासपीठावर बोलले होते संजय बनसोडे सरांना की मागून आले आणि आपल्याला संधी भेटली. तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, रेकॉर्डिंग पण आहे त्याचं. मी असं म्हणालो की संजय बनसोडे साहेब हे पहिल्यांदाच निवडून आले आणि पहिल्यांदाच मंत्री म्हणाले. त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. ते आमचे भाऊ आहेत. पण आम्ही 4 वेळेस निवडून आलो. आमचाही विचार पक्षश्रेष्ठींनी केला पाहिजे असं मी म्हणालो. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही असा तगडा उमेदवार हे नव्हता का ज्यांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी द्यावी लागली? मला वाटतं याचं उत्तर अजितदादांनी कालच्या 19 तारखेला तुम्हाला दिलं आहे. तुम्ही त्याबद्दलची प्रेस दादांची घेतली. त्यामुळं ते नेत्यांचं या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळं अजितदादा मला वाटतं आपल्याशी 19 तारखेला त्याबाबत बोललेले आहेत. चला, धन्यवाद. मनापासून आभार. धन्यवाद. आभार.